रामदास कदमांच्या टीकेचा सुनील तटकरे यांच्याकडून समाचार घेण्यात आलाय। पिसाळलेला श्वान चावला की माणूस श्वानाप्रमाणे बोलतो। रामदास कदमांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे, कदम यांना यापुढे भाई म्हणणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं। माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत। आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या, त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या। त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो। मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे। मला कोणीतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचा सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो। म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।